पाण्याची प्रचंड कमतरता जाणवत असताना ठाणेकरांचं पाणी बिल्डरांच्या घशात घालून पाण्याची पळवापळवी सुरू आहे। विशेष म्हणजे नव्यानं सुरू असलेल्या आणि बेकायदा बांधकामांसाठी पाण्याचा सर्रास वापर केला जात असल्याचा आरोप ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी केलाय। दरम्यान ठाणे शहराचा बट्ट्याबोळ झाल्याची कबुलीच भाजप आमदारांना दिली असल्यानं आगामी पालिका निवडणुकीत राजकीय घमासान रंगणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। ठाणे शहरासह घोडबंदर, कळवा, दिवा, मुंब्रा, लोकमान्य नगर परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामं सुरू आहेत। तसंच काही ठिकाणी तर नवीन इमारतीच्या पुनर्विकासाचं काम सुरू असल्यानं या बेकायदा बांधकामांबाबत केळकर यांनी वारंवार आवाज उठवलाय। 30 ते 35 बेकायदा बांधकामांची यादीच प्रशासनाला देण्यात आली असून त्यावर तक्रारदाराचं समाधान करण्यात प्रशासन अपयशी ठरलं असल्याचा आरोप केळकर यांनी केलाय। न्यायालयानं कानउघडणी केल्यावरच कारवाई केली जाते। बेकायदा इमारतींना देण्यात आलेलं पाणी आणि वीज तात्काळ तोडण्यात यावी अशी मागणी देखील केळकर यांनी केली आहे। बेकायदा बांधकामांवर कारवाई होत नसल्यानं केळकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळे ठाणे महापालिका अधिकाऱ्यांना येत्या अधिवेशनात धडा शिकवण्याचा इशाराही केळकर यांनी दिला आहे। तसंच वाढत्या बेकायदा बांधकामांचा मुद्दाही अधिवेशनात उपस्थित करून कठोर कारवाईची मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। शहरात पाण्याची कमतरता असून आवश्यक तेथे बोरही खणल्या नाहीत। अशावेळी बांधकामही मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यांना बेसुमार पाणी पुरवठा केला जातो। याकरिता पाण्याची पळवापळवी करण्यात येत असल्यानं अनेक भागात पाण्याची कमतरता भासत आहे। पाणी पुरवठ्याचं नियोजन कोसळलं असून याबाबत येत्या सोमवारी अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आल्याची माहितीही केळकर यांनी दिली आहे। मुंब्रा येथील रेल्वे स्थानकाजवळ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या लोकल गाडीतून पडून 5 प्रवाशांचा मृत्यू झाला असून या घटनेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाज माध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त केली। रेल्वेमार्फत या दुर्घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असून या अपघाताचं नेमकं कारण या चौकशीतून लगेच समोर येईल असं त्यांनी म्हटलं आहे। मध्य रेल्वेच्या मुंब्रा आणि दिवा स्थानकादरम्यान लोकलमधून प्रवास करणारे प्रवासी खाली पडून 5 प्रवाशांचा मृत्यू झाला। ही लोकल मुंबईच्या दिशेने जात असताना दुसऱ्या बाजूनेही एक कसारा दिशेने लोकल जात होती। त्यावेळी एका तीव्र वळणाजवळ मुंबई दिशेने जाणाऱ्या लोकलमधून हे प्रवासी खाली पडून हा अपघात झाला असं बोललं जातंय। असं असलं तरी हा अपघात नेमका कसा झाला याविषयी वेगवेगळे अंदाज वर्तवले जात असून त्याचबरोबर वेगवेगळ्या चर्चाही रंगल्या आहेत। मात्र हा अपघात नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही। या अपघातानंतर राजकीय नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्यात। अशाच प्रकारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या अपघाताबाबत समाज माध्यमांवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी सकाळी झालेल्या भयंकर अपघातामुळे आपण खूप व्यथित झालो। ही अतिशय दुःखदायक घटना आहे। रोज सकाळी हजारो प्रवासी या मार्गावरून ये-जा करतात। आपण मृतांच्या परिवारांच्या दुःखात सहभागी आहोत। जखमींवर तातडीने व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देश ठाणे आणि कळव्यातील रुग्णालयांना दिले असून आपण स्वतः देखील डॉक्टरांशी बोलल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। तसंच रेल्वेमार्फत या दुर्घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असून दुर्दैवी अपघातांचं नेमकं कारण या चौकशीतून लगेच समोर येईल असंही त्यांनी सांगितलं। विकासाला कधीच कोणी विरोध करत नाही, परंतु विकास करताना अमर्याद वृक्षतोड करून धुळीचं साम्राज्य निर्माण केलं जात असेल आणि त्यातून नागरिकांना फुफ्फुसाचे आजार जडणार असतील तर करायचं काय? शांततेसाठी घर घेणाऱ्यांच्या नशिबी गाड्यांच्या आवाजाचा कोलाहल येणार असेल तर नागरिकांना मानसिक धक्का बसणारच ना। त्यामुळे ठाणे बोरिवली बोगद्याला जोडणारा रस्ता घोडबंदर रोड पर्यंत भूमिगत करावा अशी नागरिकांसह आपली मागणी आहे। त्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांसह MMRDAशी झगडण्यास तयार आहोत असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा विधिमंडळाचे गटनेते आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं। राज्य सरकारचा अत्यंत बहुचर्चित प्रकल्प असलेल्या ठाणे बोरिवली भुयारी मार्गाविरोधात नुकताच मुल्लाबाग येथील रहिवाशांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केलं होतं। ठाणे शहरातून बोरिवली 15 मिनिटात गाठण्यासाठी MMRD कडून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून भुयारी मार्ग तयार केला जात आहे।
परंतु भुयारी मार्ग तयार करण्यापूर्वी MMRDAने या भागातील अनेक वृक्ष तोडले। या मार्गाच्या कामामुळे धूळ, प्रदूषण, वाहतूक कोंडी वाढली असून त्याचबरोबर जुन्या वृक्षांवर कुऱ्हाड चालवण्यात आल्याचा आरोप रहिवाशांनी केला होता। धूळ प्रदूषणामुळे नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढले असल्याचं रहिवाशांनी सांगितलं। हा मार्ग मुल्लाबाग येथून रस्त्यांवरून नेण्याऐवजी मुल्लाबाग येथून युनिअपेक्स पर्यंत भुयारी मार्ग नेण्यात यावा अशी मागणी रहिवाशांनी केली होती। मात्र त्यावर निर्णय न झाल्यानं आपल्या लढ्याचं नेतृत्व डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी करावं अशी विनंती करत स्थानिक नागरिकांकडून कॉस्मोस लॉन्च क्लब हाऊसमध्ये एका बैठकीचं आयोजन केलं होतं। या बैठकीत डॉक्टर जितेंद्र आव्हाड संबोधित करत होते। मानपाडा भागालगतचा मुल्लाबाग परिसर निसर्गानं नटला असून एकीकडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं डोंगर आणि दुसरीकडे अनेक वर्ष जुन्या वृक्षांची हिरवळ, यामुळे ठाण्याच्या इतर भागाच्या तुलनेत या भागात वातावरणामध्ये नेहमी गारवा असतो। येथील निसर्ग संपदा पाहून अनेकांनी या भागात गृह खरेदी केली। आता त्यांना मानसिक धक्का बसलाय। दररोज इथून 50,000 गाड्या जाणार असतील तर वाढणारं प्रदूषण आणि श्वसनाचे विकार नागरिकांनी का सहन करायचे? आपण रस्त्यावर उतरून लढणारा माणूस असून आता लोक रस्त्यावर उतरली असल्यामुळे निकाल पटकन लागणार आहे। तसं पाहता हा छोटा प्रश्न आहे, पण तो सोडवण्याची सरकारची मानसिकता हवीये। हा लढा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत नेणार आहोत। हा रस्ता घोडबंदर रोड पर्यंत भूमिगत करावा, यासाठी आपण आग्रह धरणार असल्याचं आव्हाड यांनी सांगितलं। आधीच पाण्याची कमतरता असताना नियोजनाअभावी पाण्याचं समतोल वाटप होत नसल्यानं अनेक भागात नागरिकांचे हाल होत आहेत। आठवडाभरात नियोजनबद्ध पाणी वाटप करून आवश्यक उपाययोजना कराव्यात अशा स्पष्ट सूचना आमदार केळकर यांनी उपस्थित पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमात केल्या आहेत। भाजपच्या खोपट येथील पक्ष कार्यालयात आयोजित उपक्रमात आमदार संजय केळकर यांनी पाण्याच्या तक्रारी सोडवण्यासाठी नागरिक आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली। यावेळी विष्णुनगर, चरई आणि धर्मवीर नगर भागातील अनेक इमारतींचे प्रतिनिधी, माजी नगरसेवक सुनील जोशी, तर ठाणे महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी कुलकर्णी, भुवड, पांडे, भाजपचे राजेश गाडे, सुरेश दळवी, सचिन पाटील, ओंकार चव्हाण आदीही उपस्थित होते। पाण्याची कमतरता असताना पाणी वाटपाच्या योग्य नियोजनाअभावी अनेक भागात पाणी टंचाई भेडसावते। ज्या भागात पुरेसे पाणी मिळत होते तिथे आता पाणी कमी मिळू लागलं आहे, तर जिथे कमी पाणी मिळत होते तिथे पाण्याचे टँकरही वेळेवर येत नसल्याचं केळकर यांनी सांगितलं। अनेक भागात पाण्याची पळवापळवी होत असून पाणी वाटपात अन्याय केला जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत। या आठवड्यात पाण्याचं योग्य नियोजन करण्यात यावं, आवश्यक उपाययोजना करून कोणत्याही विभागावर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना केळकर यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत। या आठवड्यात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास पुढील भूमिका ठरवू असंही केळकर यांनी सांगितलं। संपूर्ण शहरामध्ये पाण्याचा बोजबारा उडाला आहे। कुठे नियोजन अभावे संपूर्ण ठिकाणी पाणी मिळत नाहीये, काय सांगाल? पाण्याच्या संबंधामध्ये सगळा हा विष्णुनगर परिसर, चरई या भागामधलं धर्मवीर नगर असे निरनिराळ्या भागामधले नागरिक या ठिकाणी आले होते। पाणी पुरवठा खात्याचे अधिकारी देखील निमंत्रित केले होते। हा विषय जो आहे तो जोवरी पाणी वाढत नाही तोपर्यंत काही प्रमाणामध्ये असाच राहतोय। काही ठिकाणी त्याचं नियोजन योग्य पद्धतीने नसल्यामुळे देखील जिथे पाणी योग्य पद्धतीने मिळत होतं ते गेल्या 2 महिन्यापासून मिळत नाहीये आणि जिथे पाणी कमी आहे तिथे टँकर पण योग्य वेळेला आणि आवश्यकतेनुसार पोहोचत नाहीये। तर त्या संबंधामध्ये आता अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच आम्ही चर्चा केली, एक ॲक्शन प्लॅन ठरवला आहे। तो 1 आठवड्यामध्ये जर पूर्ण झाला नाही तर मग पुढचा विचार आम्हाला करायला लागेल, कारण की पाणी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे सामान्य माणसाच्या दृष्टीने आणि त्या दृष्टीने महापालिकेने देखील त्याच्यावर फोकस करून त्याच्याकरता काय काय जे करता येईल ते करणं आवश्यक आहे। आणि आत्ता तर हा प्रॉब्लेम जो आहे तो आम्ही त्याच्यावरचं सोल्युशन काय काय करायचं ते जरी ठरवलेलं असलं तरी आठवड्याभरामध्ये त्याचा फीडबॅक येईल, त्यानंतर मग पुढचा ॲक्शन प्लॅन ठरवू। सर परंतु बुनियादी मार्ग तैयार करने
ऑनलाईन दंडाची वसुली होत नसल्यानं वाहन चालकांकडून नियम मोडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. ठाणे शहर वाहतूक विभागाच्या हद्दीत अवघ्या 6 महिन्यात वाहन चालकांनी 75,523 वेळा वाहतुकीचे नियम मोडले. नियम मोडल्याच्या प्रकरणात वाहतूक पोलिसांनी त्यांना 7,84,56,500 रुपयांचा ऑनलाईन दंडही ठोठावलाय. मात्र दंडाची वसुली होत नसल्यानं येथील वाहन चालकांची मुजोरी वाढली असून त्यांच्याकडून धोकादायक वाहतूक सुरूच आहे. परिणामी प्रवाशांच्या जीविताला देखील धोका निर्माण झालाय. नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना ऑनलाईन दंड पाठवण्याची पद्धत आहे. परदेशाच्या धर्तीवर सुरू केलेल्या पद्धतीवर वाहतूक विभागाच्या हद्दीमध्ये मात्र दंडाची वसुली करण्यात अपयश येताना दिसून येतोय. त्यामुळे वाहतुकीचे नियम मोडूनही ऑनलाईन दंडाची काटेकोरपणे वसुली केली जात नाही याची जाणीव वाहन चालकांना झाली आहे. परिणामी वाहन चालक नियमांकडे सर्रासपणे दुर्लक्ष केलं जातंय. त्यामुळे पादचाऱ्यांना धोका निर्माण झालाय. या उलट वाहन चालकांची नजर वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांकडे गेली तर त्यांच्याकडून वाहतुकीच्या नियमांचं पालन केलं जातं. वाहन चालकांना ऑनलाईन दंडाचा धाक वाटत नसल्यानं शहरातील वाहतुकीचं नियोजन कोलमडलं असून अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांचं प्रमाण वाढल्याचंही ठाणेकर नागरिकांचं म्हणणं आहे.